ह- Hello and welcome to my channel Discussion with the Self Beyond Yourself. तर आज 22 ऑगस्ट. तर 22 ऑगस्टला मी काय केलंय, आज केस स्टडीज बघितल्या. केस स्टडीचा एक व्हिडिओ पाहिलाय, त्याच्यानंतर समराईज केलंय पूर्ण. समरायझेशन म्हणजे आता एक सेक्टर आहे त्याच्यातला, एक एक स्पेसिफिक केस स्टडीज आहे. पर्सनल वर्सेस प्रोफेशनल. हे का महत्वाचं आहे सेग्रिगेट करणं? कारण पेपरला पार्ट सेकंड जे पार्ट बी आहे त्याच्यामध्ये 6 केस स्टडीज आहे. 20-20 मार्काला प्रत्येक केस स्टडी आहे ना. तर त्याच्यात जर मॅक्झिमम मार्क आले तर फायदा होऊ शकतो. ठीक आहे. 12 से 72, 72 मार्क आले तर त्याच्यासाठी समरायझेशन खूप महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे. तर पर्सनल वर्सेस प्रोफेशनलची केस स्टडी आहे, कोणती पण आली. आता त्याच्यात इथिकल इश्यू काय काय असणार? ठीक आहे. तर कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असणार. आता एखादी केस स्टडी त्याच्यामध्ये कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे, तर पर्सनल लॉयल्टी वर्सेस ड्युटी टू द लॉ, कॉन्फिडेन्शियलिटी ब्रीच, शेअरिंग इनसाइडर इन्फॉर्मेशन, नेपोटिझम वर्सेस फेवरेटिझम. नेपोटिझम किंवा फेवरेटिझम असू शकते. फॅमिली, फ्रेंड्स, पॉलिटिकल प्रेशरच्या अंडर खाली, इंटिग्रिटी अंडर प्रेशर, टेम्पटेशन वर्सेस ऑनेस्टी, वर्कप्लेस हरासमेंट, जस्टिस वर्सेस institutional image, abuse of discretion, the bending rule for the personal gain, rule of law versus populism, the strict action against the appeasement, the personal belief versus constitutional morality, religion, caste, ideology, transparency versus secrecy, public right to know versus confidentiality. ठीक आहे. इम्पॅथी वर्सेस प्रेसिडेंट रिस्क, काही रॉंग प्रेसिडेंट जाऊ नये पुढं. ठीक आहे. हेल्पिंग वन वर्सेस क्रिएटिंग द लूप होल, फॅमिली सेफ्टी वर्सेस ड्युटी एन्फोर्समेंट. आता समजा की माफियानं थ्रेट दिलाय किंवा थ्रेट टू इंडिव्हिज्युअल आहे, फॅमिली सेफ्टी वर्सेस ड्युटी एन्फोर्समेंट आहे. नंतर प्रोफेशनल कॉम्पिटन्स वर्सेस इमोशनल बायसेस आहे ना. ऑब्जेक्टिव्हिटी वर्सेस सब्जेक्टिव्हिटी वाला आला. नंतर पब्लिक अकाउंटेबिलिटी वर्सेस प्रायव्हेट लॉयल्टी. आता मला जर एखाद्याला इन्फॉर्मेशन द्यायची किंवा एखाद्याला चांगलं ट्रीट करायचं, पण मी एखाद्या प्रायव्हेट ऑर्गनायझेशन मध्ये आहे, तर मी ते करू शकत नाही किंवा त्यांना दुसरीकडे पाठवू शकत नाही. पब्लिक अकाउंटेबिलिटी वर्सेस द प्रायव्हेट लॉयल्टी, जस्टिस वर्सेस मर्सी, पनिशमेंट वर्सेस रिहॅबिलिटेशन, प्रोफेशनल न्यूट्रॅलिटी वर्सेस पॉलिटिकल प्रेशर. आता हे काही इश्यूज आहे, तुम्हाला पूर्ण पाठ करणं आहे, त्याला इंटरनलाइज करणं आहे, तरच पेपरला येईल ते. फॉर एक्झाम्पल कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. आता एखादी गोष्ट आहे त्याच्यामध्ये कन्फ्लिक्ट झाला, पर्सनल गेन वर्सेस प्रायव्हेट आहे किंवा पब्लिक इंटरेस्ट आहे, सगळ्या गोष्टी. कॉन्फिडेन्शियलिटी ब्रीच आहे, नेपोटिझम किंवा फेवरेटिझमचा इश्यू आहे, इंटिग्रिटी अंडर प्रेशर आहे, वर्क प्लेस हरासमेंट आहे, तर त्याच्यामध्ये जस्टिस वर्सेस इन्स्टिट्यूशनल इमेज आहे, अब्यूज ऑफ डिस्क्रिशन आहे, रूल ऑफ लॉ वर्सेस पॉप्युलिझम आहे, पर्सनल बिलीफ वर्सेस कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी आहे, ट्रान्सपरन्सी वर्सेस सिक्रेसी, एम्पथी वर्सेस प्रेसिडेंट रिस्क, फॅमिली सेफ्टी वर्सेस ड्युटी एन्फोर्समेंट, प्रोफेशनल कॉम्पिटन्स वर्सेस इमोशनल बायसेस, public accountability versus private loyalty, justice versus mercy, professional neutrality versus political pressure. पाठ करावं लागेल भरपूर वेळा. ठीक आहे. आज जस्ट रिवाइज करतोय. इथिकल डायलेमाज. आता फॉर एक्झाम्पल ह्या पर्सनल वर्सेस प्रोफेशनलच्या याच्यामध्ये इथिकल डायलेमाज काय असू शकते? एक तर माझी ड्युटी आहे, एका साईडला माझे इमोशन्स आहे, एका साईडला सत्य आहे आणि एका साईडला माझी लॉयल्टी, एका साईडला जस्टिस आहे, एका साईडला मर्सी, एका साईडला रूल ऑफ लॉ आहे, एका साईडला पॉप्युलिझम. ठीक आहे. कॉन्फिडेन्शियलिटी, ट्रान्सपरन्सी, फॅमिली सेफ्टी वर्सेस ड्युटी, प्रोफेशनल न्यूट्रलिटी वर्सेस द पर्सनल बिलीफ, ऑर्गनायझेशनल इमेज वर्सेस द विक्टिम, जस्टिस टू द विक्टिम. वर्क प्लेस हरासमेंटच्या केसमध्ये ऑर्गनायझेशनची इमेज आणि त्या विक्टिमला जस्टिस द्या. शॉर्ट टर्म रिलीफ वर्सेस द लॉंग टर्म ट्रस्ट, ओबिडियन्स वर्सेस कन्सायन्स, इक्विटी वर्सेस इक्विलिटी, पर्सनल इथिक्स वर्सेस पब्लिक ड्युटी, प्रोफेशनल इंडिपेंडन्स वर्सेस द पॉलिटिकल प्रेशर, इंडिव्हिज्युअल राईट्स वर्सेस कलेक्टिव्ह वेलफेअर. तर हे इथिकल डायलेमाज आणि इथिकल इश्यूज हे मोस्टली प्रोबेबल सेम लाईनला आहे. तर एका साईडला माझी ड्युटी आणि एका साईडला इमोशन्स, इन्फोर्सिंग द लॉ अगेन्स्ट द रिलेटिव्स, फ्रेंड्स ऑर कम्युनिटी मेंबर. ट्रूथ वर्सेस लॉयल्टी, द विसल ब्लोईंग ऑन सिनियर्स वर्सेस द लॉयल्टी टू द ऑर्गनायझेशन. जस्टिस वर्सेस मर्सीमध्ये कसं आहे की स्ट्रिक्ट पनिशमेंट वर्सेस द रिहॅबिलिटेशन किंवा कम्पेन्सेशन देतात. ट्रायबल वेलफेअर, ट्रायबल मार्जिनलायझेशन, ट्रायबल डिस्प्लेसमेंट, strict punishment versus rehabilitation compassion. Following the unethical order to secure career versus risking punishment.
Rule of law versus populism, confidentiality versus transparency, family safety versus my duty towards the nation. ठीक है. Applying the law equally versus yielding to the political or social pressure. ठीक आहे ना. मी माझं काम लॉ नुसार केलं पाहिजे, पण पॉप्युलिझम लोकांचं प्रेशर किंवा पॉलिटिकल प्रेशरच्या अंडर खाली मी दुसरं काम तर नाही करत. ठीक आहे. त्या हिशोबात सिक्रेट्स, कंपनीचे सिक्रेट्स पण त्या लोकांना तर कळायला पाहिजे, त्यांची ट्रान्सपरन्सी, सिटीजन राईट टू नो. फॅमिली सेफ्टी वर्सेस ड्युटी, माझं फॅमिलीला प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे, पण ऍट द सेम टाइम नेशनला पण माझी गरज आहे, माझी ड्युटी आहे. ऍक्टिंग अस द माफिया और वेस्टेड इंटरेस्ट वर्सेस द पर्सनल और द फॅमिली रिस्क. प्रोफेशनल न्यूट्रॅलिटी वर्सेस द पर्सनल बायस बिलीफ. आता माझे जे प्रोफेशनल, मी एखाद्या प्रोफेशन मध्ये येते तर मी न्यूट्रल राहणं गरजेचं आहे, पण माझे काही बिलीफ्स त्याच्यानुसार मी बयास नाही होऊ शकत. सेक्युलर एन्फोर्समेंट वर्सेस द वन्स रिलिजन, कल्चरल लर्निंग, ऑर्गनायझेशनल इमेजेस वर्सेस द विक्टिम जस्टिस. ऑर्गनायझेशनची इमेज महत्वाची की त्या व्यक्तीला जस्टिस देणं ते महत्वाचं. कव्हरिंग ऑफ द वर्कप्लेस हॅरसमेंट वर्सेस द ensuring the fair inquiry, short term relief versus the long term trust, obedience versus conscience. आता त्या ज्यांनी जे लॉ बनवले त्या लॉ नुसारला मी राहणार, जे जर चुकीचे असतील तर माझं कन्सायन्स त्याला विरोधात असेल तर ही माझी डायलेमा. ठीक आहे. इक्विटी वर्सेस इक्विलिटी, पर्सनल एथिक्स वर्सेस द पब्लिक ड्युटी. तेच परत परत. ठीक आहे. आता ह्या गोष्टी ज्या की अनइथिकल चालू आहे त्याला रिझॉल्व्ह कसं करणार. स्टेप टू रिझॉल्व्ह, काही आयडेंटिफाईड स्टेप्स आहेत, तुम्ही मल्टिपल ठिकाणी वापरू शकता, पण त्याच्यातले फक्त 4 ते 5 किंवा 6-7 स्टेप्स तुम्हाला लिहायच्यात विथ सिक्वेन्स. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले असं काही कन्फ्लिक्ट आहे, मी काय केलंय की आयडेंटिफाय द कन्फ्लिक्ट आयडेंटिफिकेशन केलं, काय आहे नेमकं प्रॉब्लेम काय आहे. नंतर गॅदर द फॅक्ट ऑब्जेक्टिव्हली, त्याचे फॅक्ट घेतले, समजा की टाइम लाईन, कंटेक्स्ट, रूल ऑफ लॉ. ठीक आहे. मग कोणते कोणते स्टेक होल्डर इन्व्हॉल्ड ते बघितलं. मॅप द स्टेक होल्डर अँड इंटरेस्ट, रेफरिंग टू द गव्हर्निंग फ्रेमवर्क, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन आहे किंवा कंडक्ट रूल्स आहे, प्रोफेशनल कोड्स आहे, लॉज आहे, जनरेट ऑप्शन्स, काय काय ऑप्शन माझ्याकडे असू शकते, ऍटलीस्ट 3 ते 4 ऑप्शन मी बघितले. नंतर टेस्ट द ऑप्शन अगेन्स्ट द व्हॅल्यूज, जे ऑप्शन्स आहेत ते व्हॅल्यूला धरून आहेत का नाही, लिगॅलिटी आहे का नाही, त्यांची फेअरनेस आहे का, ट्रान्सपरन्सी आहे का, इम्पॅथी आहे का, पब्लिक ट्रस्ट आहे का, ते सगळ्या व्हॅल्यू अनुसार आहेत का ते ऑप्शन. नंतर त्यांची रिस्क अँड कन्सिक्वेन्सेस, जर मी हे ऑप्शन निवडलं तर याची रिस्क काय असू शकते, यांची कन्सिक्वेन्सेस काय असू शकते, शॉर्ट टर्म मध्ये, लॉंग टर्म मध्ये, इमिडिएट हा वर्सेस द सिस्टम ट्रस्ट. कन्सल्ट इफ अप्रोप्रिएट, जर आता एखादा ऑप्शन आहे त्याचे कन्सिक्वेन्सेस वगैरे ते सगळं बघितलं तर मी कन्सल्टेशन घेतलं, सिनियरचं घेतलं, इथिकल कमिटीचं घेतलं, लिगल एक्सपर्टचं घेतलं, पण ते माझ्या जिम्मेदारीपासून दूर जायचं नाही. विदाऊट अपडिकेटिंग रिस्पॉन्सिबिलिटी, ABDI, रिस्पॉन्सिबिलिटी, विदाऊट अपडिकेटिंग रिस्पॉन्सिबिलिटीज. कन्सल्टेशन तर घ्यायचं, बट मी माझ्या जिम्मेदारीपासून मुक्त होणार आहे का नाही. चूज द मोस्ट इथिकल अँड प्रॅक्टिकल ऑप्शन. आता जे मी ऑप्शन जनरेट केले त्याला व्हॅल्यूच्या अगेन्स्ट टेस्ट करून बघितलं, त्याचे रिस्क आणि कन्सिक्वेन्सेस बघितले, मी कन्सल्टेशन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे मी काय केलं की मोस्ट इथिकल किंवा प्रॅक्टिकल ऑप्शन चूज केलेलं आहे. मग त्याने आता ते ऑप्शन चूज केल्यानंतर त्याच्यामध्ये पण ट्रान्सपरन्सी आणि डॉक्युमेंटेशन मी ठेवायला पाहिजे, की स्पीकिंग ऑर्डर किंवा रेकॉर्ड रिझनिंग किंवा प्रोटेक्ट फ्रॉम द ऑल द एलिगेशन्स. नंतर प्रोटेक्ट वल्नरेबल पार्टीज. आता हे ऑप्शन घेतलेलं आहे, पण जे ते ऑप्शन घेतल्यानंतर पण ज्या काही वल्नरेबल पार्टीज असतील, समजा की त्याच्यामध्ये त्यांची सेफ्टीचा प्रश्न किंवा डिग्निटीचा प्रश्न किंवा कॉन्फिडेन्शियलिटीचा प्रश्न आहे, तर ते मी सगळ्यांना टॅकल केलं पाहिजे. ठीक आहे. इम्प्लिमेंट डिसिजन फेअरली. नंतर आता हे मी एक तर आहे, नंतर त्याच्या इम्प्लिमेंटेशनचा काय प्रश्न आहे, इम्प्लिमेंटेशन त्याचा फेअरली चाललं पाहिजे. ठीक आहे. फेअरली म्हणजे कसं की एक टाइम बाउंड मध्ये गेलेलं पाहिजे, इम्पार्शियल पाहिजे, नंतर कन्सिस्टंट ऍप्लिकेशन त्याचे पाहिजे. ठीक आहे. नंतर आता हे इम्प्लिमेंटेशन झालेलं नंतर आता माझं जे डिसिजन आहे ते मला लोकांना सांगायचं, जे माझे प्रत्येक स्टेक होल्डर आहे त्यांना ते व्यवस्थित गेलं पाहिजे. जर व्यवस्थित नाही गेलं तर काय होतं, त्यांना परत प्रोटेस्ट वगैरे चालू होतील. ठीक आहे. द कम्युनिकेट द डिसिजन क्लिअरली टू स्टेक होल्डर विथ रिझन्स टू रिड्यूस द मिसट्रस्ट.
आता हे मी इम्प्लिमेंट डिसिजन केलंय, पण लोकांना काही प्रॉब्लेम असतील तर त्यांना ग्रीव्हन्स रिड्रेसल मी दिलं पाहिजे, प्रोव्हाइड द ग्रीव्हन्सेस किंवा अपील मेकॅनिझम, सेफगार्ड अगेन्स्ट द आर्बिट्रेशन, आर्बिट्ररी काही ऍक्शन नसल्या पाहिजे तेव्हा. ठीक आहे. नंतर आणखी त्याच्यामध्ये काही रिव्ह्यू करून रिफॉर्म करता येतात का ते बघितलं, लर्न द लेसन्स, सिस्टमिक चेंजेस टू प्रिव्हेंट द रिकरन्स. सगळ्यात महत्वाचं काय की त्याचा रिकरन्स पण झाला नाही पाहिजे, नेक्स्ट टाइम नाही झाला पाहिजे, सिस्टमिक चेंजेस टू प्रिव्हेंट द रिकरन्स. आता एखादी घटना घडल्यानंतर त्याच्यानंतर काय सिस्टमिक तुम्ही रिफॉर्म केलेत का, त्याच्यानंतर नेक्स्ट परत अशी काही घटना घडल्यास तुमच्याकडे रूल पाहिजेत. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल परत एकदा बघतो, स्टेप टू रिझॉल्व काय केलं की एक आयडेंटिफाय केला, इथिकल कन्फ्लिक्ट कोणता आहे ते आयडेंटिफाय केला. त्याच्यानंतर त्याच्या सराउंडिंग जेवढा माझ्याकडे तेवढा ऑब्जेक्टिव्हली फॅक्ट्स किंवा डाटा आहे ते तयार केला, त्याच्यामध्ये टाइम लाईन, कंटेक्स्ट, रूल ऑफ लॉ आलं. नंतर माझे जे प्रत्येक स्टेक होल्डर होते आणि त्यांचा इंटरेस्ट काय काय होता ते बघितले. नंतर रेफर टू द, मग हे बघितल्यानंतर माझ्याकडे जे लॉज आहे किंवा कंडक्ट रूल आहे किंवा प्रोफेशनल कोड्स आहे माझे किंवा कॉन्स्टिट्यूशन आहे, त्याच्यानुसार मी बघितलं माझ्याकडे काय काय ऑप्शन. नंतर मी जनरेट काही ऑप्शन केले, 3-4 ऑप्शन माझ्याकडे आहे. नंतर मी प्रत्येक ऑप्शन हे माझ्या व्हॅल्यूला अगेन द व्हॅल्यू टेस्ट करून बघितले. नंतर त्याचे रिस्क अँड कॉन्सिक्वेन्सेस बघितले. कन्सल्टेशन घेतलं विथ द सिनियर एथिकल कमिटी, लिगल एक्सपर्ट्स विदाउट अब्डिकेटिंग माय रिस्पॉन्सिबिलिटीज. नंतर त्याच्यातलं एक मोस्ट इथिकल ऑप्शन मी चूज केला. आता त्याचे चूज केल्यानंतर त्याचे काही इम्प्लिमेंटेशन बघितलं. नंतर जे वल्नरेबल सेक्शन वल्नरेबल पार्टीज आहेत त्यांना मी ऍड्रेस करतोय का नाही त्या ऑप्शनमध्ये. ठीक आहे. त्यांच्यासाठी काही वेगळा माझ्याकडे पर्याय आहे का. नंतर त्याच्यामध्ये ज्या माझा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये जे ट्रान्सपरन्सी अँड डॉक्युमेंटेशन आहे का, ट्रान्सपरन्सी जरी आहे पण ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम आहे का, जरी कोणाला काही प्रॉब्लेम असला तर. नंतर रिव्ह्यू आणि रिफॉर्म, द लर्न द लेसन्स, सर्व्हिस द सिस्टमिक चेंजेस टू प्रिव्हेंट द रिकरन्स होऊ नये याच्यासाठी काही सिस्टमिक चेंजेस आहेत का ते केले. ह्या अशा काही स्टेप्स आहेत. तर ही जी माझं ऍक्शन आहे त्याला जस्टिफिकेशन काय आहे, असे माझ्याकडे काही 10 एक जस्टिफिकेशन्स आहेत ह्या सगळ्या केस स्टडी मध्ये वापरतो. आता जस्टिफिकेशन काय आहे की एक मी कॉन्स्टिट्युशनल अलाइनमेंट, माझं जे ऑप्शन्स ते कॉन्स्टिट्युशनला धरून असलं पाहिजे. ठीक आहे. कॉन्स्टिट्युशनल अलाइनमेंट, आय विल अपलोड दिस डिसिजन as it align with the constitutional principle of justice, equality, and integrity, which must guide the public servant. I uphold this option as it align with the constitutional principle like constitutional principle of justice, equality, and integrity, which must guide the public servant. सेकंड जस्टिफिकेशन काय असतं की माझं मी रूल ऑफ लॉला प्रायोरिटी केली. ठीक आहे. रूल ऑफ लॉ प्रायोरिटी केली. तर नो इंडिव्हिज्युअल इन्क्लुडिंग माय सेल्फ और माय रिलेटिव्ह इज अबोव द लॉ. Ensuring law impartially ensure the fairness and strengthen the democratic institution. कोणीही इन्क्लुडिंग मी आणि माझे रिलेटिव्ह हे लॉच्या वरती नाही. लॉला इम्प्लिमेंट इन्शुअरली इम्पार्शियली मी इम्प्लिमेंट केलं पाहिजे, फेअरनेस अँड स्ट्रेंथन द डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन. ठीक आहे. नंतर पब्लिक इंटरेस्ट फर्स्ट. आता एखादी केस स्टडी त्याच्यामध्ये पब्लिक इंटरेस्ट मला त्याला प्राधान्य द्यायचं आहे, तर पब्लिक इंटरेस्ट फर्स्ट मध्ये माझं जस्टिफिकेशन काय, ॲज अ पब्लिक सर्वंट माय फॉरमोस्ट ड्युटी इज टू प्रोटेक्ट द कलेक्टिव्ह वेलफेअर ओव्हर द इंडिव्हिज्युअल कन्व्हिनियन्स. माझे जे कन्व्हिनियन्स आहे त्याच्यावरती माझा पब्लिक इंटरेस्टला मी प्रोटेक्ट केलं पाहिजे. प्रोटेक्ट द कलेक्टिव्ह वेलफेअर ओव्हर द इंडिव्हिज्युअल कन्व्हिनियन्सेस. इंटिग्रिटी ऑफ ऑफिसची जी इंटिग्रिटी ती मेंटेन केली पाहिजे. दिस चॉईस preserve the dignity of office and avoid the setting a dangerous precedent for favoritism. आहे. आता मी जर फेवरेटिझम करत असलो तर मी कसं काय करणार, इंटिग्रिटी कशी मेंटेन करणार ऑफिस, है ना. नंतर लॉंग टर्म ट्रस्ट ओव्हर द शॉर्ट टर्म गेन. आता याच्यामध्ये जस्टिफिकेशन काय आहे की दो दिस ऑप्शन मे इन्व्हाइट द शॉर्ट टर्म क्रिटिसिझम, इट स्ट्रेंथन द सिटीजन्स अँड लॉंग टर्म ट्रस्ट इन द गव्हर्नन्स. शॉर्ट टर्म मध्ये त्याला क्रिटिसिझम भेटणार पण हे स्ट्रेंथन द सिटीजन अँड लॉंग टर्म ट्रस्ट असणार इन गव्हर्नन्स. ठीक आहे. बॅलन्स ऑफ कम्पॅशन अँड जस्टिस. This decision blend compassion with justice, ensure the fairness while also safeguarding the human dignity. Compassion with justice ensure the fairness and while also safeguard the human dignity. Balance of compassion with justice, long-term trust or the short-term gain, integrity of office, public interest first, rule of law priority, constitutional alignments, professional neutrality. Personal biases must not cloud the professional duty. Neutrality is essential for credibility and accountability. माझे जे पर्सनल बायसेस आहे
त्यांनी असं समजा की माझी जी प्रोफेशनल ड्युटी आहे त्याच्यासमोर क्लाउड म्हणजे असं हे जे वातावरण नाही केलं पाहिजे. ट्रान्सपरन्सी असली पाहिजे ना त्याच्यामध्ये, प्रोफेशनल न्यूट्रलिटी असली पाहिजे. न्यूट्रलिटीमुळे काय होतं, क्रेडिबिलिटी आणि अकाउंटेबिलिटी वाढते त्या इन्स्टिट्यूशनची असेल, स्वतःची असेल. इथिकल लिडरशिप, आता मी ॲज अ सिव्हिल सर्वंट आहे, मी ॲज एक ऑफिसर आहे, मी जे डिसिजन घेणार आहे ते एक एक्झाम्पल बनलं पाहिजे दुसऱ्यांसाठी. इन्स्पायर सबऑर्डिनेट, ॲज अन ऑफिसर आय मस्ट lead by an example. Choosing this path demonstrate ethical leadership and inspire the subordinate. Demonstrate the ethical leadership. नंतर प्रिव्हेंटिंग द मिसयूज ऑफ अथॉरिटी. मिसयूज ऑफ अथॉरिटी म्हणजे काय की माझ्या स्वतःच्या गेनसाठी मी ते लॉला बेंड केलं, है ना. रेजिस्टिंग द अनड्यू इन्फ्लुअन्स, ensure the authority is exercised for public good, not for the personal gain. Transparency and accountability. This option is transparent, leaving no reason for the hidden agendas. एखादा and keep me accountable before the law and citizen. Transparency and accountability. This option is transparent and leaving no room for the hidden agendas and keep me accountable before the laws and citizens. Preventing the future harm. By choosing these options, I not only solve immediate issue but also prevent the recurrence of such malpractices. कळते का? प्रिव्हेंटिंग द फ्युचर हार्म, भविष्यात काही अशी दुर्घटना घडू नये. मी एखादा ऑप्शन चूज करतो, हे फक्त हे सध्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाहीये, तर हे प्रिव्हेंट द रिकरन्स ऑफ द सच माल प्रॅक्टिसेस. बाय चूजिंग दिस ऑप्शन्स आय नॉट ओनली सॉल्व्ह इमिडिएट इश्यू बट ऑल्सो प्रिव्हेंट द रिकरन्स ऑफ द सच माल प्रॅक्टिसेस. दुसरं एखादं माझ्याकडे जस्टिफिकेशन काय असेल, रिलेटेड गुड प्रिन्सिपल. Among conflicting options, I choose one that maximize the benefit for largest number without compromising the fairness. Benefit for the largest number without compromising the fairness. ठीक आहे. ग्रेटर गुड प्रिन्सिपल आहे. आणखी जस्टिफिकेशन 3-4. अपहोल्डिंग द ह्युमन डिग्निटी अपहोल्ड केलं पाहिजे. ते एव्हरी डिसिजन मस्ट प्रोटेक्ट द ह्युमन डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल इवन वेन द एन्फोर्सिंग द स्ट्रिक्ट रूल. किती पण स्ट्रिक्ट रूल जरी वापरले तर इंडिव्हिज्युअल डिग्निटी प्रिझर्व केली पाहिजे, प्रोटेक्ट केली पाहिजे. एव्हरी डिसिजन मस्ट प्रोटेक्ट द डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल इवन वेन द एन्फोर्सिंग द स्ट्रिक्ट रूल्स. नंतर काय की एक माझं दुसरं जस्टिफिकेशन काय, सिस्टमिक रिफॉर्म अँगल. This approach not only resolve the case but also strengthen the institutional mechanism for the future. Personal conscience plus professional duty balance. This decision satisfy both my professional duty and personal conscience, enabling me to act without moral conflict. ठीक आहे ना. पर्सनल कन्सायन्स प्लस प्रोफेशनल ड्युटी असेल तर यांचं जर बॅलन्स असेल तर मी ऍक्ट करू शकतो विदाउट मॉरल कन्फ्लिक्ट. माझ्याकडे काही मॉरल कन्फ्लिक्ट नाही आहे. जस्टिफिकेशन कोणते कोणते याच्यामध्ये, कॉन्स्टिट्युशनल अलाइनमेंट आहे, रूल ऑफ लॉ प्रायोरिटी केले, पब्लिक इंटरेस्ट फर्स्ट आहे, इंटिग्रिटी ऑफ ऑफिस आहे, लॉंग टर्म ट्रस्ट वर्सेस द शॉर्ट टर्म गेन आहे, बॅलन्स ऑफ कम्पॅशन अँड जस्टिस आहे, प्रोफेशनल न्यूट्रलिटी आहे, इथिकल लिडरशिप आहे, प्रिव्हेंटिंग द मिसयूज ऑफ अथॉरिटी आहे, ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी आहे, प्रिव्हेंटिंग द फ्युचर हार्म, ग्रेटर गुड प्रिन्सिपल्स, upholding the human dignity, systemic reform angle, personal conscience and professional duty balance. या सगळ्या गोष्टी. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय काय, याला कसं प्रिव्हेंट केलं जाऊ शकते, कोड ऑफ कंडक्ट अँड इथिकल ट्रेनिंग, रेग्युलर सेन्सिटायझेशन ऑन इंटिग्रिटी, कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, इम्पार्शियलिटी. बरोबर. विसल ब्लोअर प्रोटेक्शन, कोणी विसल ब्लो केली त्यांना प्रोटेक्ट केलं पाहिजे. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. लीगल अँड इन्स्टिट्यूशनल सेफगार्ड फॉर द ट्रूथ टेलर. क्लिअर एसओपी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असला पाहिजे. कशासाठी, डिस्क्रिप्शन कमी करण्यासाठी, प्रोसेसला स्टँडर्डाइज केलं. प्रोसिजर फॉर द ट्रिकी डिसिजन्स, रूल बुक असलं पाहिजे. ट्रान्सपरन्सी मेकॅनिझम कोणते कोणते, ते RTI, पब्लिक डॅशबोर्ड्स, ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम, पब्लिक डॅशबोर्ड्स. ओके. कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट, डिस्क्लोजर. आता एखादी केस आहे त्याच्यामध्ये माझं नेपोटिझम किंवा फेवरेटिझमची शक्यता आहे, तर मी कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टला डिस्क्लोज केलं पाहिजे सगळ्यात पहिले. मॅन्डेटरी डिस्क्लोरेशन ऑफ पर्सनल कनेक्शन्स, रोटेशन ऑफ ड्युटीज अँड ट्रान्सफर. हे कशासाठी, शिवाजी महाराज म्हणून करायचे. प्रिव्हेंट ऑफिसर फ्रॉम डेव्हलपिंग द वेस्टेड इंटरेस्ट. ई गव्हर्नन्स अँड टेक्नॉलॉजी, मिनिमाइज द ह्युमन डिस्क्रिशन्स अँड इन्शुअर द ऑडिट ट्रेल. ते वापरले तुम्ही. नंतर इथिक्स अँड ऑडिट
Ethical audit and ombudsman, a regular ethical performance check, counseling and mentorship, guidance of officer facing the personal and professional dilemmas, फॅमिली सपोर्ट मेकॅनिझम आहे. फॅमिली सपोर्ट म्हणजे आता एखादी केस मध्ये आहे की तिथं फॅमिलीला सपोर्ट देते, त्यांना सिक्युअर केलं, इन्शुरन्स घेतलं फॅमिलीचं, काउन्सिलिंग टू रिड्यूस द फिअर ऑफ पर्सनल रिस्क, सिटीजन चार्टर, क्लिअर टाइमलाईन, सर्व्हिसेस स्टँडर्ड, रिड्युसिंग द करप्शन स्कोप. बरोबर आहे. आता एखादी प्रोसिजर मध्ये मी जर क्लिअर टाइमलाईन दिली किंवा सर्व्हिसेस स्टँडर्डाईज केलेलं आहे, तर ते करप्शनचा स्कोप कमी करते. हे सिटीजन चार्टर मध्ये दिलेलं असतं की असं असं आहे आमच्या ऑर्गनायझेशन मध्ये असतं. इंडिपेंडंट व्हिजिलन्स किंवा लोकपाल, अकाउंटेबिलिटी फॉर द पॉवरफुल पोझिशन्स, रिवॉर्डिंग द इथिकल बिहेवियर म्हणजे अवॉर्ड्स, रिकॉग्निशन्स, प्रमोशन वेट फॉर प्रमोशन्स दिले, पार्टिसिपेटरी डिसिजन मेकिंग आहे, कलेक्टिव्ह कम्युनिटीज आहे इन द सेन्सिटिव्ह केसेसमध्ये, अवॉइडिंग द युनिलॅटरल बायसेस, participatory decision, value-based recruitment and training, the psychological testings and situational judgments. आता आणखी होतं की जे कन्क्लुजन आहे केस स्टडीज आहे, त्या कन्क्लुजन मध्ये कसं करणार. आता समजा की इंटिग्रिटी अँड ड्युटीची केस स्टडी. इन अ सिच्युएशन ऑफ कन्फ्लिक्ट, इंटिग्रिटी अँड इम्पार्शियलिटी मस्ट गाईड माय चॉईस. कन्फ्लिक्टच्या सिच्युएशन मध्ये इंटिग्रिटी आणि इम्पार्शियलिटीनं माझी चॉईस गाईड केली पाहिजे. फॉर द टाइम, आता एक कोट, the time is always right to do what is right. Time is always right to do what is right. Time is always right to do what is right. ठीक आहे. मार्टिन लुथर किंग ज्युनियर यांचं स्टेटमेंट आहे. ठीक आहे. इन द सिच्युएशन ऑफ कन्फ्लिक्ट द इंटिग्रिटी अँड इम्पार्शियलिटी मस्ट गाईड माय चॉईस. फॉर द टाइम इज ऑलवेज राईट टू डू व्हॉट इज राईट. ठीक आहे. दिस इन्शुअर द ट्रस्ट इन द पब्लिक सर्व्हिसेस. ट्रस्ट इन द पब्लिक सर्व्हिसेस. सेकंड, आता एखादी पब्लिक इंटरेस्ट फर्स्ट, त्याच्या कन्क्लुजन कसं आहे. द पर्सनल कन्व्हिनियन्स मस्ट गिवन वे टू द पब्लिक ड्युटी. Give way to the public duty, since the public office is the public trust. Public office is the public trust. My decision reflect accountability to the society at large. Ethics versus expediency. As Gandhiji reminds us, means are as important as the ends. Choosing ethical path, even if the difficult situation, even if the difficult, strengthen the institution and governance. Even in the difficult situation, means are as important as ends. Compassion, compassion to objective. ठीक आहे. Empathy balance with fairness is a mark of ethical governance. I think I have to choose green one. ठीक आहे. Empathy balance with the fairness is a mark of ethical governance. The service to the humanity is the service to the God. ठीक आहे. Responsibility in crisis. A true leader is tested in the moment of dilemma. By acting the responsibly, I uphold Churchill's dictum. The price of greatness is the responsibility. हे मला पाठ करावं लागेल, मी फक्त आता रिवाइज करतोय. Responsibility in crisis. The price of greatness is the responsibility. Rule of law and justice. In the public life, the law must be upheld without biases. As the Gladstone said, the justice delayed is justice denied. In पब्लिक लाईफ मध्ये लॉ मस्ट बी अपहेल्ड विदाउट बायसेस. ठीक आहे. जसं की ग्लॅडस्टोन म्हणलाय, जस्टिस डिले इज जस्टिस डिनाइड. द टाइमली अँड फेअर ऍक्शन्स इज माय ड्युटी. करेज ऑफ कन्व्हिक्शन. चुजिंग व्हॉट इज राईट ओव्हर द व्हॉट इज इझी रिफ्लेक्ट द करेज ऑफ कन्व्हिक्शन. काय बरोबर आहे आणि काय इझी आहे. चुजिंग द व्हॉट इज राईट ओव्हर द व्हॉट इज इझी रिफ्लेक्ट द करेज ऑफ कन्व्हिक्शन. इंटिग्रिटी इज डुईंग द राईट थिंग वेन नो वन इज वॉचिंग. Balance of values मध्ये ethical decision making is about the balancing the conflicting values with wisdom. Good governance is the art of putting the wise thought into the practice. Good governance काय? Art of putting the wise thoughts into the practice.
गुड गव्हर्नन्स इज द आर्ट ऑफ पुटिंग द वाईज थॉट्स इन टू प्रॅक्टिस. द सर्व्हिस ओरिएंटेशन जर असेल तर माय रोल ॲज अ सिव्हिल सर्वंट इज आयडेंटिफाईड इज डिफाईन्ड बाय द सर्व्हिस. द बेस्ट वे टू फाइंड युअर सेल्फ टू लूज युअर सेल्फ इन द सर्व्हिस ऑफ अदर. द बेस्ट way to find yourself to lose yourself in the service of other. The trust and credibility जर case study असेल तर trust is the currency of governance. Simple. The civilization is built on the trust. Once broken, everything else crumble. Hence, my choice preserve the institutional credibility. Trust is the currency of governance. The civilization is built on the trust. Once broken, everything else crumbles. Justice and fairness ची केस स्टडी असल्यावर काय आहे की इक्वेलिटी अँड द जस्टिस आर द पिलर ऑफ इथिकल ॲडमिनिस्ट्रेशन. इक्विटी अँड जस्टिस आर द पिलर ऑफ इथिकल ॲडमिनिस्ट्रेशन. विदाउट civic virtue, liberty cannot be sustained. Without civic virtue, liberty cannot be sustained. The sacrifice for a common good जर असेल, the public service demands the personal sacrifices. The service to the other is the rent we pay on is the rent we pay for our existence. Service to the other is the rent we pay for existence. Public service काय डिमांड करते? पर्सनल सॅक्रिफाइस डिमांड करते. माय डिसिजन रिफ्लेक्ट दिस स्पिरिट. लॉंग टर्म विजन जर असेल तर शॉर्ट टर्म कॉस्ट must be accepted for the long term ethical gain. As Aristotle said, excellence is not an act but a habit. Moral compass, the convenience can never be replaced with conscience. We must adjust our moral compass not to the convenience but to the conscience. Adjustment of our moral compass with the conscience. ठीक आहे, not with the convenience. Human centric approach मध्ये काय, ultimately the governance is about human dignity. Life spent in the service of others is the life well lived. The life spent in the service of the other is the life well lived. ठीक आहे, ultimately governance is about human dignity. आता केस स्टडी बदलले ना काही, मेरिट्स अँड डिमेरिट्स. ठीक आहे, तर आता समजा की लिगॅलिटी वर्सेस कंपॅशनची केस स्टडी आली तर त्याच्यामध्ये मेरिट अँड डिमेरिट काय असणार? तर मेरिटमध्ये काय, अपहोल्ड द रूल ऑफ लॉ आहे, इन्शुअर द अकाउंटेबिलिटी, सेट सेट्स uphold the rule of law, ensure the accountability, sets the strong precedent. Demerits मध्ये काय, may appear harsh वाटू शकते. Ignore the humanitarian concerns, create the public resentment. ठीक आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इफिशियन्सी वर्सेस द इथिकल डेप्थ. आता ऍडमिनिस्ट्रेशनची इफिशियन्सी म्हणजे काय, क्विक इम्प्लिमेंटेशन म्हणजे फायदा त्याच्यामध्ये रिड्यूस डिलेस होणार नाही. ऍडमिनिस्ट्रेटिव्हली कन्व्हिनियंट आहे, बट त्याची इथिकल डेप्थ आहे का तेवढी? सुपर स्पेशलिटी ना, रिस्क ऑफ सुपरफिशियल, इग्नोरिंग द डीपर इथिकल रिस्पॉन्सिबिलिटीज, मे कॉम्प्रोमाइज द ट्रस्ट. बरोबर ना, तुम्ही ऑब्जेक्टिव्हली गेलात, काही लॉ पकडले तर क्विक इम्प्लिमेंटेशन होईल, रिलेज होईल, इन्व्हेस्टिगेटिव्हली कन्व्हिनियंट असेल, पण ते काय असेल त्याचा डिमेरिट काय, द रिस्क ऑफ सुपरफिशियल, डीपर इथिकल रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्याकडे नाही, मे कॉम्प्रोमाइज ऑन द ट्रस्ट. पर्सनल मॉरॅलिटी वर्सेस द प्रोफेशनल ड्युटी. Personal morality demonstrates the personal integrity. क्या है? Align with the conscience, inspire the colleagues. But professional duty may conflict with the official protocol, invite the indisciplinary actions, risk of credibility. Short-term relief versus long-term sustainability. शॉर्ट टर्म रिलीफ मध्ये काय की प्रोव्हाइड इमिडिएट सोल्युशन भेटू शकते त्यांना, ऍड्रेस द अर्जंट नीड्स, स्टॅटिस्फाय द स्टेक होल्डर. बट लॉंग टर्म मध्ये काय फायदा आहे त्याचा, टेम्पररी. लॉंग टर्म मध्ये तर डिमेरिट आहे ह्या गोष्टीचा. इग्नोर द सिस्टमिक रिफॉर्म्स, मे वर्सन द प्रॉब्लेम लेटर. पब्लिक प्रेशर मध्ये काय, रिस्पॉन्ड टू द सिटीजन्स इमोशन्स, फील द टेम्पररी पॉप्युलरिटी. बट नुकसान तर आहेत. एनकरेज द मॉक कल्चर, विकन द इन्स्टिट्यूशन वीक पडून जातील. कॉम्प्रोमाइज फेअरनेस राहणार नाही या गोष्टीमध्ये. Transparency versus the confidentiality. Transparency will build trust, prevent the corruptions, ensure accountability. But confidential राहणं गरजेचं आहे. Nation interest, risk of misuse of the sensitive data, administrative insufficiency, strict objectivity versus uh, human human ऑब्जेक्टिव्हिटी काय, प्रिव्हेंट बायस नाही राहणार, इन्शुअर द फेअरनेस, स्ट्रेंथन द इम्पार्शियलिटी. डिमेरिट असणार, इनह्युमन, रिड्यूस एम्पॅथी नाही राहणार, एलिनेट द सिटीजन्स. करेज स्टँड वर्सेस करिअर रिस्क. करेज स्टँड जर असेल तर अपहोल्ड द व्हॅल्यूज, स्ट्रेंथन द इन्स्टिट्यूशन्स अँड इन्स्पायर द रिफॉर्म. बट
Career risk may cause a transfer, political backlash, or personal hardship. रूल बाउंड ऍक्शन्स वर्सेस इनोव्हेटिव्ह फ्लेक्सिबिलिटी. मेरिटमध्ये काय की रूल बाउंड ऍक्शन जर काय कन्सिस्टन्सी आहे, त्याची आर्बिट्रेरीनेस पासून अवॉइड व्हायला त्यांनी लिगली सेफ आहे. बट इनोव्हेटिव्ह फ्लेक्सिबिलिटी नाही राहणार इथं. रिजिड असू शकते, अनसुटेबल फॉर द डायनेमिक प्रॉब्लेम, अनसुटेबल फॉर डायनेमिक प्रॉब्लेम, discourage the innovations, whistleblowing, promote the accountability, exposes the wrongdoings, aligning with the public interest, but त्यांची स्वतःची रिस्क may harm the team trust, risk of retaliation, career uncertainty. तसं झालं. हे पहिली केस स्टडी झाली पर्सनल वर्सेस प्रोफेशनल. आता सेकंड एन्व्हायरमेंट बेस्ड केस स्टडी आहे, त्याचं बघू आता. त्यांचे इथिकल इश्यूज काय काय, ठीक आहे. इथिकल इश्यू मध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट वर्सेस द इकॉनॉमिक ग्रोथ, डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट वर्सेस इकॉलॉजिकल बॅलन्स, इंटरजनरेशनल इक्विटीचा प्रॉब्लेम आहे, राईट ऑफ द ट्रायबल वर्सेस द इंडिजिनियस पीपल. म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या केस स्टडीज आहे, याच्यातले फक्त 2-3च वापरायचे. इन्व्हायरमेंटल जस्टिस, पुअर अँड vulnerable bearing the disproportionate cost of the pollution, corporate and social responsibility, rule of law versus populism, biodiversity versus urbanization, pollution versus employment. हे नंतर बघूत आता, ठीक आहे. आता बघून टाकू, जाऊ दे, थोडंच बाकी. ग्लोबल रिस्पॉन्सिबिलिटी वर्सेस द लोकल बटन, precautionary principle versus developmental needs, public health versus the industrial growth, right to life versus industrial growth, ethical consumerism म्हणजे citizen responsibility in reducing the waste, addressing the avoiding the plastics and sustainable choices, the corruption in the environmental clearance, ignoring the norms for the bribe, ecological disasters, floods and landslides, and anthropocentrism versus the ecocentrism. व्हॅल्यू ऍडिशन पण काय आहे, जसं की गांधीजीचा कोट आहे, त्याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये काय म्हणलं गांधीजी, ethic earth provide enough to satisfy our every man's need, but not every man's greed. ह्या धरतीनं आपल्याला सगळं काही दिलंय, ज्या प्रत्येक माणसाची जी नीड आहे ते पूर्ण करण्यासाठी धरतीनं बरोबर दिलंय, पण नॉट नॉट एव्हरी मॅन्स ग्रीड. युएन काय ब्रंटलँड रिपोर्ट आहे, त्यांच्यानुसार काय म्हणा, सस्टेनेबिलिटीचं आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट meeting the present needs without compromising the future. सध्याच्या नीड्स बघा, पण विदाउट कॉम्प्रोमाइजिंग द फ्युचर, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आर्टिकल 48A आणि 51A क्लॉज जी मी काय सांगतो, स्टेट अँड सिटीजन ड्युटी टू प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट. 48A प्लस 51A क्लॉज जी. जस्टिस PN भगवती यांनी काय म्हणलं होतं की राईट टू हेल्थ, राईट टू हेल्दी एन्व्हायरमेंट इज द पार्ट ऑफ राईट टू लाईफ. राईट टू हेल्दी एन्व्हायरमेंट इज द पार्ट ऑफ राईट टू लाईफ. आता हे परत मिलिट आणि डिमिलिटचे याच्यामध्ये फास्ट बघून घेऊ आणि सोल्युशन्स पण बघून घेऊ. डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट मिलिट्स काय असू शकते की इकॉनॉमिक ग्रोथ होऊ शकते, GDP आहे, जनरेट एम्प्लॉयमेंट फॉर लोकल्स, इम्प्रूव्ह द इन्फ्रास्ट्रक्चर आणि इलेक्ट्रिसिटी कनेक्टिव्हिटी, एनहान्स द नॅशनल एनर्जी सिक्युरिटी, अवॉइड द म्हणजे अट्रॅक्ट द फॉरेन इन्व्हेस्टमेंट येऊ शकते, ठीक आहे. पण डिपिरिट काय आहे की ऍट द कॉस्ट ऑफ एन्व्हायरमेंट, डिफॉरेस्टेशन, बायोडायव्हर्सिटी लॉस, क्लायमेट इम्पॅक्ट, डिस्प्लेसमेंट ऑफ द ट्रायबल होऊ शकते, पोल्युशन्स of air, water, soil, long-term unsustainable resources depletion, risk of the social conflict and the protest. strict environmental protection. जर प्रोटेक्ट केली एन्व्हायरमेंटला तर काय होईल, तर कन्झर्व्ह बायोडायव्हर्सिटी, पोल्युशन होणार नाही, ठीक आहे ना. या सगळ्या गोष्टी प्रोटेक्ट द पब्लिक हेल्थ, इन्शुअर द राईट टू क्लीन एन्व्हायरमेंट, इन्शुअर द इंटरजनरेशनल जस्टिस राहणार. नंतर रिड्युसेस द डिझास्टर रिस्क, अपहोल्ड द कॉन्स्टिट्युशनल मॅन्डेट, आर्टिकल 48A आणि आर्टिकल 21. डिमेरिट काय केलं असं जेव्हा परत रिपीट झालेला पूर्ण. रिन्युएबल एनर्जी वर्सेस द फॉसिल फ्यूल एक्सपान्शन. रिन्युएबल एनर्जी म्हणजे काय, लॉंग टर्म क्लीन एनर्जी सिक्युरिटी राहणार, लॉंग टर्म रिड्यूस द कार्बन फुटप्रिंट अँड क्लायमेट चेंज, encouraging the innovations and green technology, international goodwill, पॅरिस अग्रीमेंट कमिटमेंट आहे. पण डिमेरिट काय असणार यांची की इनिशियल हाय कॉस्ट आहे त्यांची, इंटरमिटंट सप्लाय, सोलार अँड विंडच्या टेक्नॉलॉजिकल डिपेंडंट ऑन फॉरेन सप्लायरवर राहणार. तुम्ही transition pain, technological dependence, intermittent supply, high initial cost,
अर्बनायझेशन अँड कन्झर्वेशन. अर्बनायझेशन झालं तर तुम्हाला झालं मॉडर्न हाऊसिंग भेटणार, बेटर इन्फ्रास्ट्रक्चर भेटणार, रिड्यूस द कंजेशन इन द ओल्ड सिटीज, इम्प्रूव्ह द ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज अँड बेटर हेल्थ अँड एज्युकेशन. पण याचा दुष्परिणाम काय कारण वेटलँड इन्क्रोचेस वेटलँड अँड फॉरेस्ट लॅक्स, increase the pollutions, heat island effect. मतलब वेटलँड मतलब weakens the natural flood protection systems. कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी. आता यांच्यानुसार काय बिल्ड आता इन्व्हायरमेंट कॉर्पोरेटने जर इन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट केलं तर काय काय फायदा आहे. ब्रँडची ट्रस्टवर्दी कंझ्युमर गुड विल इन्शुअर द सस्टेनेबल लॉंग टर्म बिझनेसेस, रिड्युसेस द लिटिगेशन्स अँड पेनल्टी रिस्क अलाइंग विथ ESG म्हणजे इन्व्हायरमेंटल सोशल अँड गव्हर्नन्स गोल. पण यांचे डिमेरिट काय आहे की हाय इनिशियल कॉस्ट आहे, शॉर्ट टर्म रिडक्शन्स इन द प्रॉफिट मार्जिन्स आहे, देणार हायर ऑपरेशनल कॉस्ट म्हणजे तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह डिसएडवांटेज, रिस्क ऑफ टोकेनिझम अँड ग्रीन वॉशिंग, रिक्वायर द कॉन्स्टंट मॉनिटरिंग अँड इन्व्हेस्टमेंट. सोल्युशन काय, कोर्स ऑफ ऍक्शन काय असणार माझी. इमिडिएट ऍक्शन मी काय काय घेऊ शकतो, जे की पोल्युटिंग इंडस्ट्री बंद करा, इन्शुअर द सेफ्टी ऑफ द अफेक्टेड पीपल, इमर्जन्सी रिस्पॉन्स, स्टॉप or temporarily suspend harmful activities until the impact is assessed. त्याचं इम्पॅक्ट असेसमेंट झालं होईपर्यंत स्टॉप केलं. इन्फोर्सेस द एक्झिस्टिंग एन्व्हायरमेंटल लॉज, जे की एक्झिस्टिंग एन्व्हायरमेंटल लॉज त्यांना इन्फोर्स केलं, गाईडलाईन आणि ते स्ट्रिक्ट ऍक्शन घेतलं. त्याच्यानंतर ऑर्डर द इंडिपेंडंट इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, क्रिएट द ट्रान्सपरंट कम्युनिकेशन चॅनल. आता मीडियम टर्म मध्ये काय असणार की आता मी बघितल्यानंतर आता हे बॅलन्सिंग द डेव्हलपमेंट अँड इकॉलॉजी, आता काय होल्ड द पब्लिक कन्सल्टेशन्स विथ स्टेक होल्डर, एक्सप्लोर द इको फ्रेंडली अल्टरनेटिव्ह काय काय, टेक्नॉलॉजिकल मॉडिफिकेशन्स टू रिड्यूस द हार्म, अप्लाय द पोल्युटर पेज प्रिन्सिपल, implement the complementary afforestation, wetland restoration, ensure the resettlement and rehabilitation R&R of displaced families. लॉंग टर्म मध्ये कसं प्रोटेक्ट करू शकतो, institutionalize the green clearance, time bound monitoring of independent by the independent bodies, promote the sustainable model of development, strengthen the legal framework against the environmental crimes, strict liability for the violators, the continuous capacity building and awareness program for the citizens and industry, establish the environmental ethics training in bureaucracy and corporate sector to internalize the sustainable values. Thank you.